नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. त्याचं कारण हे मालिकेत काम करणारे कलाकार आणि निर्माते आहेत. तारक मेहता या मालिकेत जेठालाल चंपकलाल गडा ही भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी आणि निर्माते असित कुमार मोदी यांच्यात सतत काही ना काही वाद होत असल्याचे पाहायला मिळते. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यातील हा वाद ऑगस्टमध्ये सुरू झाला. खरं तर असं म्हटलं जातं की हा वाद मानधनावरून नाही तर सुट्ट्यांना घेऊन आहे. एका शोमधील एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार दिलीप यांना काही दिवसांची सुट्टी हवी होती. त्याविषयी त्यांनी असित मोदी यांना विचारलं देखील, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यावर जेठालाल यांना ते पटलं नाही. अशी माहिती मिळाली आहे की हे सगळं हाणामारीपर्यंत गेलं होतं. एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार खुश शहाचे शूटिंगचा अखेरचा दिवस होता. त्यानं म्हटलं की इथे दिलीप जोशी हे निर्मात्यांच्या येण्याची प्रतीक्षा करत होते आणि त्यांना त्यांच्याशी सुट्ट्यांविषयी बोलायचं होतं. पण ते आले आणि थेट खुशला भेटायला गेले. त्यावरून दिलीप हे चिडले आणि त्यांच्यात यावरून वाद देखील झाला. इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की त्यांच्यात भांडण इतकं वाढलं की दिलीप यांनी थेट असित मोदी यांची कॉलर धरली आणि शो सोडण्यासाठी धमकी दिली. दरम्यान असं म्हटलं जातंय की दोघांमध्ये या आधी देखील असं भांडण झालं होतं. शोचं जेव्हा हाँगकाँग मध्ये शूटिंग होतं त्या दरम्यान देखील यांच्यात मोठं भांडण झालं होतं. पण त्यात गुरुचरण सिंग सोढी यांनी त्या दोघांची समजूत काढली. मित्रांनो, तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दिलीप जोशी या मालिकेत पहिल्या एपिसोड पासून आहेत, तर या मालिकेतील अनेक महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी ही मालिका सोडली. तर मित्रांनो, तुमचा आवडता जेठालाल यांनी ही मालिका सोडली तर याचा फटका शोला बसेल का? कमेंट करून सांगा. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.